नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला एक मोठी बातमी आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांचे शेरे आता हे अंतिम निर्णय नसणार आहेत, तर मुख्यमंत्री आणि मंत्र्यांचे शेरे यापुढे केवळ औपचारिकता ठरणार आहे. मंत्र्यांच्या शेऱ्यांची कायदेशीर बाब तपासूनच प्रशासन निर्णय घेणार आहे. त्यामुळे मंत्री असतील किंवा मुख्यमंत्री, अगदी उपमुख्यमंत्री सुद्धा त्यांचे शेरे हे आता अंतिम निर्णय मानला जाणार नाही, तर यापुढे त्यांचे शेरे म्हणजे फक्त औपचारिकता ठरणार आहे. मंत्र्यांच्या शेऱ्यांची कायदेशीर बाब तपासूनच प्रशासनच पुढे निर्णय घेणार. एक मोठी बातमी. मुख्यमंत्र्यांनी किंवा उपमुख्यमंत्र्यांनी किंवा इतर संबंधित विभागाच्या मंत्र्यांनी जरी शेरा दिला एखाद्या गोष्टीला, तरी ते ग्राह्य धरलं जाणार नाही. शेरे म्हणजे ही फक्त औपचारिकता असणार आहे आणि सगळ्या कायदेशीर बाबींची तपासणी करूनच प्रशासनाकडून पुढे याबाबत निर्णय घेतला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारीला मुंबई दौऱ्यावरती येणार आहेत आणि त्यावेळी मुंबईतल्या विविध विकास कामांचं त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. त्यात प्रामुख्याने पश्चिम उपनगरातील मेट्रो 2 आणि मेट्रो 7 प्रकल्पाचा पाहणी दौरा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार आहेत. अंधेरी ते दहिसर असा हा मेट्रोचा मार्ग असून मेट्रोचा हा टप्पा सुरू झाल्यास पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडी सुटण्यास मोठा फायदा होईल आणि या मेट्रो प्रकल्पाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे त्याआधी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मेट्रो 2 आणि मेट्रो 7 चा पाहणी दौरा दुपारी 3 वाजण्याच्या दरम्यान करणार आहेत. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत फोन लाईन वरती आहेत. 19 तारखेला पंतप्रधानांच्या दौऱ्याआधी मुख्यमंत्री सुद्धा आता कामाला लागलेले आहेत. राज्यामध्ये आज जो काही पाहणी दौरा त्याबद्दल काय अधिक माहिती? पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारी रोजी मुंबईच्या दौऱ्यावरती येत आहेत. या दौऱ्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईतील विविध विकास प्रकल्पांचं शुभारंभ जो आहे तो करण्यात येणार आहे. विशेष करून मेट्रो प्रकल्पाचं जे आहे लोकार्पण ते करण्यात येणार आहे. मेट्रो 2B आणि 7 या मार्गिकांचे लोकार्पण होणार आहे आणि त्याच मार्गिकांचे एकूण पाहणी दौरा आज स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः स्पॉटवरती जाऊन करणार आहे आणि त्यासाठी तयारी जोरदार करण्यात आलेली आहे. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी जोरदार तयारी मुंबईमध्ये करण्यात येत आहे. भाजपकडून देखील जोरदार तयारी करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून देखील जोरदार तयारी करण्यात आलेली आहे. त्या दृष्टिकोनातून विविध विकास प्रकल्पांचं जे उद्घाटन होणार आहे किंवा लोकार्पण होणार आहे त्याची पूर्वतयारी आणि आढावा घेण्याचं काम आता सुरू झालेलं आहे आणि त्याच दृष्टिकोनातून आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अंधेरी ते दहिसर हा जो मेट्रोचा मार्ग आहे 2B आणि 7 या मार्गांची पाहणी दौरा ते आज दुपारी 3 वाजता करणार आहेत. उदय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. तर आज दुपारी 3 वाजता मुख्यमंत्री स्वतः या मेट्रो मार्गाची पाहणी करतील, कारण याच मार्गांचं उद्घाटन 19 तारखेला पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 15 जानेवारीला रात्री दावोससाठी निघणार आहेत आणि 18 जानेवारीला रात्री परत मुंबईमध्ये येणार आहेत, कारण 19 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा आहे आणि त्यावेळेला मुख्यमंत्री उपस्थित असतील. मात्र त्याआधी ते 15 तारखेला दावोसला जाणार आहेत आणि 18 जानेवारीला रात्री ते मुंबईमध्ये परत येणार आहेत. असं मुख्यमंत्र्यांचे हे नियोजित दौरे 15 जानेवारीला रात्री दावोससाठी निघतील आणि 18 जानेवारीला रात्रीपर्यंत ते मुंबईमध्ये परत येतील, कारण 19 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा आहे आणि त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंतप्रधानांसोबत अर्थातच उपस्थित असतील आणि म्हणूनच 15 ते 18 जानेवारी दरम्यान त्यांचा दावोस दौरा असणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आज अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नांसंदर्भात वर्षा बंगल्यावरती बैठक होणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नांबाबत आंदोलन सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रधान सचिव, महिला आणि बालकल्याण विकासच्या अधिकाऱ्यांसोबत ही बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार आहेत. आमदार सदा सरवणकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे, कारण प्रभादेवी इथल्या राड्या दरम्यान दादर पोलीस स्थानकाबाहेर जी गोळी चालवण्यात आली होती ती सदा सरवणकर यांच्याच बंदुकीतून सुटली असल्याचं बॅलिस्टिक अहवालातून स्पष्ट झालंय. गणपती विसर्जनासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान प्रभादेवीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि बाळासाहेबांची शिवसेना गट या दोन्ही पक्षामध्ये राडा झाला होता आणि त्यानंतर पुन्हा एकमेकांना डिवचण्याचा प्रयत्न झाल्यानंतर सदा सरवणकर यांनी
शिवसेना विभाग प्रमुख महेश सावंत यांच्यासह शिवसैनिकांना पिस्तुलाचा धाक दाखवून गोळीबार केल्याचा आरोप त्यांच्यावरती होता। त्यानंतर सदा सरवणकर आणि त्यांच्या समर्थकांवरती गुन्हा दाखल झाला होता। मात्र आता बॅलिस्टिक अहवालातून हे स्पष्ट झालंय की ती गोळी सदा सरवणकर यांच्याच बंदुकीतून सुटली होती। प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रणाली, गणपती उत्सवाच्या दरम्यान घडलेली ही घटना आणि त्यानंतर आता बॅलिस्टिक रिपोर्ट आलाय, त्यामध्ये काय काय स्पष्ट झालंय? आपण पाहिलं तर गणपती मिरवणुकीच्या दरम्यान बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे जे दोन गट आहेत हे समोरासमोर आले होते आणि त्यांच्यामध्ये चांगलीच खडाजंगी झालेली होती। यानंतर जो काही शिवीगाळ झाला होता किंवा जी काही हाणामारी या ठिकाणी झालेली होती त्यानुसार दादर पोलिसांनी गुन्हा दाखल करून 5 शिवसैनिकांना जे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे होते त्यांना ताब्यात घेतलेलं होतं। पण दरम्यानच्या काळामध्ये हा जो काही राडा झाला होता या राड्यादरम्यान आमदार सदा सरवणकर हे दादर पोलीस स्टेशनच्या जवळ पोहोचले आणि तिथे त्यांनी बंदूक बाहेर काढली होती, पिस्तूल बाहेर काढली आणि त्या पिस्तुलातून एक गोळी सुद्धा झाडली होती अशा पद्धतीचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलेला होता। आणि त्यानंतर सदा सरवणकर यांचं पिस्तूल हे पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आणि ते फॉरेन्सिक रिपोर्टसाठी पाठवलेलं होतं। आता फॉरेन्सिक अहवालातून हे स्पष्ट झालेलं आहे की ती जी गोळी होती ती आमदार सदा सरवणकर यांच्याच बंदुकीतून किंवा पिस्तुलातून झाडण्यात आलेली होती आणि त्यामुळं आता आमदार सदा सरवणकर यांच्या ज्या अडचणी आहेत त्याच्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। कारण याचा अर्थ असा धरला जाईल की जे आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी लावलेले होते ते आरोप कुठे ना कुठे तथ्य आहे त्या आरोपांमध्ये। त्यामुळे आता सदा सरवणकर आणि त्यांचे जे काही पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांवर जो गुन्हा नोंद करण्यात आलेला होता त्या गुन्ह्याला पुष्टी देणारी कागदपत्र आता पुढे आलेली आहे आणि त्यामुळं आता हे प्रकरण गांभीर्यानं घेतलं जाईल। नेमकं या प्रकरणामध्ये आणखी पुढे काय काय होतं हे बघणं महत्त्वाचं ठरेल। सध्या सदा सरवणकर यांना याबद्दल विचारणा केली असता आपण जरा वेळाने म्हणजे साधारण 11च्या नंतर या विषयावर बोलू अशा पद्धतीची भूमिका त्यांनी आता आपल्याला सांगितलेली आहे। त्यामुळं थोड्या वेळाने नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे आपल्याला कळू शकेल, परंतु तुर्तास त्यांनी कुठली प्रतिक्रिया द्यायला नकार दिला। जी प्रणाली, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। बघूयात त्यांच्याकडून काय सांगितलं जातं आणि पुन्हा त्यासाठी तुमच्याकडे येऊच। आता नागपुरात एक मोठी बातमी आहे। नायलॉन मांजाची ऑनलाईन विक्री थांबवा असं उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं सायबर विभागाला सांगितलंय, तसे आदेश दिलेत। काही साईट्सवरती नायलॉन मांजाची ऑनलाईन विक्री सुरू आहे आणि ही विक्री ताबडतोब थांबवली पाहिजे असं उच्च न्यायालयानं सांगितलंय नागपूर खंडपीठाच्या सायबर विभागाला। नागपुरातनं मोठी बातमी, नायलॉन मांजाची ऑनलाईन विक्री सुरू आहे। खरं तर नायलॉन मांजाच्या विक्रीवरतीच पूर्णतः बंदी आहे। एकतर दुकानामध्ये जिथे जिथे सापडतोय नायलॉन मांजा त्याच्यावरती कारवाई केली जाते जप्तीची, मात्र ज्या ठिकाणी ऑनलाईन विक्री होतीये तिथे उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं सायबर विभागाला तसे आदेश दिलेत की काही साईट्सवरती नायलॉन मांजाची ऑनलाईन विक्री सुरू आहे ती देखील ताबडतोब थांबवा। यानंतर या बुलेटिनमध्ये आपण पाहूया टॉप 18 न्यूज। ईडीच्या छापेमारीवरून असलम शेख यांनी केलेल्या टीकेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिलंय। तपास यंत्रणा कधीही जात धर्म बघत नाही, पुराव्याशिवाय छापेमारी केली जात नाही, त्यामुळे कर नाही तर डर कशाला असं प्रत्युत्तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं। तपास यंत्रणा कधी कुठलाही जात धर्म बघत नाही। तपास यंत्रणाकडे जोपर्यंत माहिती असत नाही तोपर्यंत कधी कुणाकडे जात नाही। मला वाटतं एवढं घाबरून जायची गरज काय, डर नाही तर डर कशाला एवढा बागुलबुवा करताय। बडनेरा वगळता अमरावती जिल्ह्यामध्ये भाजपचे आमदार निवडून यावेत असं वक्तव्य खासदार नवनीत राणांनी केलं। बडनेरा मतदारसंघामध्ये रवी राणा यांना भाजपचा पाठिंबा मिळावा असं अप्रत्यक्षपणे नवनीत राणांनी सांगितलं। माझे लोकसभामध्ये 6 विधानसभा येते आणि बोंडे साहेबांची आमची मुळशी त्याला ऍड करू आणि बाकी पूर्ण तालुक्यामध्ये जेही मतदारसंघ आहे ते प्रत्येक ठिकाणी आपलेच पक्षाच्या येणाऱ्या भविष्यामध्ये आमदार पाहिजे, त्या पद्धतीने आपण सगळे ग्राउंडवर काम केलं पाहिजे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे 18 जानेवारीला बीड जिल्ह्यातल्या परळी न्यायालयात हजर होणार आहेत। 2008 मधील चिथावणीखोर वक्तव्याप्रकरणी परळी न्यायालयानं राज ठाकरेंना अजामीनपात्र वॉरंट बजावलंय आणि या प्रकरणीच राज ठाकरे परळी कोर्टात हजर राहणार आहेत।
सोलापुरात रयत क्रांती संघटना, प्रहार जनशक्ती पक्ष आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी जनशक्ती शेतकरी संघटनेमध्ये प्रवेश केला. जनशक्ती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अतुल खुपसे पाटील यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांनी जनशक्ती शेतकरी संघटनेत प्रवेश केला. शेतकरी संघटनेतला कार्यकर्ता आणि शेतकरी वैतागलेला आहे. एका बाजूनी बच्चू कडूची प्रहार संघटना सत्तेच्या वळचणीला जाऊन बसली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात बच्चू कडू मंत्री आहेत, त्यावेळेसही कार्यकर्त्याला जर न्याय मिळत नसेल तर ती आता शेतकरी पुत्र म्हणून शेतकऱ्यांच्या पोराबरोबर जनशक्ती शेतकरी संघटनेत येते. पुणे मुंबई दरम्यान पुन्हा थेट विमानसेवा सुरू करण्यासाठी हालचाली सुरू करण्यात आल्यात. लोहगाव विमानतळ प्रशासनाकडून याबाबत विविध विमान कंपन्यांची बोलणी करण्यात येत आहेत आणि ही सेवा सुरू झाल्यास पुणे ते मुंबई हा प्रवास 30 मिनिटांच्या आत पूर्ण होऊ शकणार आहे. मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात लोहमार्गाच्या कामामुळे रेल्वे वाहतुकीवरती परिणाम होणार आहे. निजामाबाद, पुणे, दौंड, भुसावळ या गाड्या आजपासून पुढचे काही दिवस रद्द करण्यात आल्या. त्याचबरोबर या मार्गावरील काही काळ बदललेल्या मार्गानं त्या रेल्वे धावतील. औरंगाबादमध्ये पोलीस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावरती दारू पिऊन तळीरामांनी सोसायटीच्या वॉचमनला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आणि या घटनेनंतर काही काळ तणावाचं वातावरण होतं. औरंगाबाद शहर पोलिसांकडून 2022 या वर्षातील गुन्ह्यांचा वार्षिक अहवाल जाहीर करण्यात आला. या अहवालामध्ये गेल्या वर्षभरात तब्बल 43 खुनाच्या घटना घडल्याची आकडेवारी समोर आली आहे. तसंच खुनाचा प्रयत्न करण्याच्या 48 घटना घडल्याचं सांगण्यात आलंय. मकर संक्रांतीच्या दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात पतंगबाजी होत असते. नाशिक पोलिसांनी आता एक विशेष मोहीम हाती घेतली आहे. मांजा विक्रेत्यांविरोधात थेट तडीपारीची कारवाई सुरू केली आहे. गेल्या 5 दिवसात जवळपास 16 जणांवरती कारवाई करण्यात आली. पुणे शहरात मागील काही महिन्यांपासून कोयता गँगनं धुमाकूळ घातला होता आणि पुणे पोलीस आयुक्तांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. अशा घटना घडू नयेत यासाठी विशेष पथकाची नेमणूक करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी दिली. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील अंतर्गत रस्त्यांची चाळण झाली आहे. पावसाळा संपल्यानंतर प्रशासनाकडून खड्डे बुजवले जातील असं नागरिकांना वाटत होतं, मात्र तरी देखील खड्डे बुजवले गेले नाहीत. त्यामुळे खड्ड्यांसाठी मिळालेल्या 15 कोटींचं काय केलं असा सवाल केला जातोय. 15.15 कोटी रुपये खर्च केलेला नाही. 15.15 कोटीच्या रकमेचे प्रस्ताव तयार करण्यात आले होते. त्या प्रस्तावाची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. साधारणतः 80% कामं पूर्ण झाली, 20% कामं अजून सुरू आहेत. भंडारा जिल्ह्याच्या उमरी गावातील गावकरी मागील 15 वर्षांपासून रस्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. मुख्य रस्त्यासाठी जोडणारा 3 किलोमीटरचा रस्ता पूर्णतः उखडला असल्यामुळे नागरिकांना प्रवास करताना मोठी कसरत करावी लागते. आम्हाला बहुत त्रास आहे आणि खड्डे बहुत पडलेले आहेत. बारिशला पण बहुत त्रास राहते. बहुत लोक पडतात आणि गाड्या पण तिथं रोडवर ठेवावं लागतं. बघ जाण्यासाठी बारिशमध्ये बहुत तकलीफ आहे, आता पण तकलीफ आहे. रस्ता एवढा काही खराब झाला आहे का तिथं गाडी चालणं नामुमकिन सारखं आहे. कितीतरी लोकांचे ॲक्सिडेंट झाले आहेत, कितीतरी फ्रॅक्चर झाले. कमीत कमी 5 वर्षापासून इतका काय उखडला आहे का पायदळ चालायला सुद्धा म्हणजे मुसीबत आहे. औरंगाबादच्या वाळूजमधील अहमदनगर पुणे हायवेवरील भूमिगत गॅस पाईपलाईनच्या कामामुळे नागरिकांच्या घरांना तडे गेलेत. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी वाळूज परिसरातील नुकसानग्रस्त घरांची पाहणी केली. हे मी लय वेळेस म्हणलं पाईपलाईनवाल्याला की तुम्ही त्याची दक्षता घ्या आणि याचं काम दिवसा करा, पण त्यांनी काही ऐकलं नव्हतं. मग आमची मागणी अशी आहे की आमची भरपाई नुकसान भरून द्यावं त्यांनी. आमचं एवढीच अपेक्षा आहे. ज्या नागरिकांचं नुकसान झालेलं आहे, जी कंपनी काम करते त्याची परवानगी वगैरे मला तर काही माहिती नाही. तो जनतेसाठी काम होतं एवढं जरी निश्चित असलं तरी दुसऱ्या जनतेचं नुकसान झालं नाही पाहिजे. म्हणून जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसान भरपाईपोटी कंपनीला आपण विनंती केलेली आहे. कारण सर्वसामान्य माणसाचं नुकसान सुद्धा होता कामा नये. उत्तर प्रदेशच्या उन्नावमध्ये गॅस पाईपलाईन फुटल्यामुळे एकच खळबळ माजली. वेगानं गॅस लीक होत असल्यामुळे परिसरातील नागरिकांनी पळ काढला. तातडीनं इथला वीज पुरवठा खंडित करण्यात आला. पश्चिम बंगालनंतर आता आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये सुद्धा वंदे भारत ट्रेनवरती दगडफेक करण्यात आली. पंतप्रधान मोदी 19 जानेवारीला या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत, मात्र त्याआधीच ट्रेनवर दगडफेक झाली.
पंजाबच्या कपुरथला इथे भरधाव कारनं दुचाकीला जोरदार धडक दिली. या दुचाकीवरील 2 जण जखमी झाले असून अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला. उत्तराखंड इथल्या केदारनाथमध्ये या मोसमातली पहिली बर्फवृष्टी झाली. बर्फवृष्टीमुळे इथे सुरू असलेलं नूतनीकरणाचं काम थांबवण्यात आलंय. तापमानाचा पारा अगदी कमी झाल्यामुळे इथल्या कामगारांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय. काश्मीरच्या कारगिल भागात तुफान बर्फवृष्टी झाली आणि बर्फवृष्टीमुळे इथले रस्ते बंद झाले असून तापमानात सुद्धा घट झाली आहे. प्रचंड प्रमाणात रस्त्यावरील बर्फ हटवण्याचं काम बीआरओकडून हाती घेण्यात आलंय. यानंतर एक मोठी बातमी आहे. मुंबईतल्या गिरगावात ठाकरे समर्थकांनी लावलेलं पोस्टर सध्या चर्चेचा विषय ठरलंय. आजची शांतता उद्याचं वादळ, नाव लक्षात ठेवा. तेजस उद्धव साहेब ठाकरे अशा आशयाचे बॅनर लावण्यात आलेत. ठाकरे समर्थकांना तेजस ठाकरे यांच्या राजकारणातल्या सक्रियतेची प्रतीक्षा असल्याचं या बॅनरमधून दिसते आणि हे बॅनर सध्या मुंबईतल्या गिरगाव या भागामध्ये लावण्यात आलेले आहेत. आजची शांतता उद्याचं वादळ, नाव लक्षात ठेवा. तेजस उद्धव साहेब ठाकरे असा बॅनर मुंबईतल्या गिरगाव या ठिकाणी लागलेला आहे आणि त्यामुळे या बॅनरचीच सध्या सगळीकडे चर्चा आहे. तेजस ठाकरे यांच्या राजकारणातल्या सक्रियतेची प्रतीक्षा असल्याचं या बॅनरमधनं दिसतंय ठाकरे गटाच्या समर्थकांना. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत. प्रणाली, सध्या गिरगावातला हा बॅनर सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतोय, काय अधिक? अगदी खरं. विशेषतः आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झाल्यानंतर किंवा जे काही सत्ता नाट्य घडलं तेव्हापासून कुठे ना कुठे तेजस ठाकरे हे कधी राजकारणात येतील याची प्रतीक्षा हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे पदाधिकारी आहेत, जे लोक आहेत, ते बघताना आपल्याला दिसून येत आहे आणि त्यातच आता हे पोस्टर लावण्यात आलं. आपण जर बघितलं तर एकीकडे संपूर्ण जे काही पक्ष आहे, पक्ष नेमका कुणाचा, पक्षाचं चिन्ह कुणाचा, हा सगळा वाद एकीकडे कोर्टामध्ये असताना शिवसेना पक्षाला, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला एकीकडे गळती लागलेली आहे आणि त्यामुळे त्यांच्या इकडे नवीन नेत्यांना, नवीन पदाधिकाऱ्यांना मोठी संधी आहे. अशामध्ये तेजस ठाकरे हे राजकारणात कधी सक्रिय होतील याची प्रतीक्षा या पक्षाचे पदाधिकारी करताना आपल्याकडे दिसतात. एकीकडे आदित्य ठाकरे हे सुद्धा गेल्या काही कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर ते सक्रिय तर आधीच होते, परंतु अग्रेसिव्ह सुद्धा आपल्याला गेल्या काही दिवसामध्ये झालेले बघायला मिळालेलं आहे. त्यात तेजस ठाकरे यांचा जो स्वभाव आहे तो आधीच आक्रमक असल्याचं कळतंय आणि त्यामुळं आता पक्षाला खरं तेजस ठाकरेंच्या आक्रमकतेची गरज आहे असं अनेक शिवसैनिकांना वाटतंय आणि म्हणून त्याच अनुषंगाने हे पोस्टर लावल्याची चर्चा ही गिरगावामध्ये सध्या रंगलेली दिसते. प्रणाली, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी. पुण्यामध्ये पुस्तकावरून एक नवा वाद सुरू झालाय. विलास खरात यांच्या पुस्तकावरनं हा वाद निर्माण झालाय. ब्राह्मण महासंघाचा या पुस्तकाला विरोध आहे. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचा अंत पेशवा ब्राह्मणांनी केला आणि याच विलास खरात यांच्या पुस्तकाला विरोध केला जातोय. ब्राह्मण महासंघ आज पुणे पोलिसांमध्ये तक्रार करणार आहे. त्यामुळे पुण्यामध्ये एका पुस्तकावरून नवा वाद निर्माण झालाय. विलास खरात यांचं हे पुस्तक आहे, छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचा अंत पेशवा ब्राह्मणांनी केला. या पुस्तकाला ब्राह्मण महासंघाकडून विरोध केला जातोय आणि आज पुणे पोलिसात ब्राह्मण महासंघाकडून तक्रार देखील दाखल केली जाणार आहे. विलास खरात यांच्या पुस्तकावरून हा वाद. चंद्रकांत फुंदे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. चंद्रकांत, विलास खरात यांचं पुस्तक ज्यावरनं हा वाद निर्माण झालाय, काय आहे त्यात आक्षेपार्ह, काय त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेण्यात आलंय ब्राह्मण महासंघाकडून? श्वेता, हे विलास खरात यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. बामसेफ, आपल्याला माहिती आहे बामसेफ नेहमी पेशव्यांवर अगदी कठोर टीका करतं. ते ज्या पुस्तकाचं हे करणार आहेत, कार्यक्रम होणार आहे, तर त्या कार्यक्रमाला विरोध करण्यासाठी ब्राह्मण महासंघ म्हणजे दवे आपले नेहमीचे आणि परशुराम सेवा संघाने विरोध केलेला आहे. त्याच्यामुळे आता एक आणखीन एक वाद निर्माण झालाय. खरं तर पुस्तक यापूर्वी कुणाला माहितीही नव्हतं आणि विरोध करणाऱ्या संघटनाही म्हणजे अगदी फार काही मोठे आहेत असा विषय नाही. पण आता एक नवीन विषय निर्माण झालाय, विनाकारण वाद निर्माण केला जातो असंच इथं म्हणावं लागेल. खरं तर बामसेफची पेशवाईविषयीची भूमिका आज नवीन नाहीये. यापूर्वी त्यांनी अशाच पद्धतीने अगदी कठोर टीका केलेल्या आहेत. हा वाद तसा जुना आहे, फक्त या पुस्तकामुळे नव्याने पुन्हा उफाळून वरती आला. बरं चंद्रकांत, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी.
पुण्यामध्ये उद्या एक कार्यक्रम होत आहे. तो कार्यक्रम हा प्रति एल्गार असू शकतो अशी भीती आम्हाला आहे. एल्गारने जे जे नंतर महाराष्ट्रामध्ये घडवलं ते पुन्हा घडू नये याची काळजी सरकारनं आणि पोलीस अधिकाऱ्यांनी घ्यावी याची हिंदू महासंघाची भूमिका आहे. छत्रपती शिवाजीरायांची जन्मतारीख काय होती, त्याच्यावर वाद कसा निर्माण झाला याच्यावर आता वाद होत आहे. खरं तर शिवभक्तांनी दोन्ही तारखा स्वीकारून 2 तारखेला शिवजयंती अतिशय मोठ्या प्रमाणात साजरी होत असताना हा वाद आता निरर्थक आहे असं आमचं म्हणणं आहे. दुसरं, छत्रपती शिवाजीरायांचं साम्राज्य ब्राह्मणांनी बुडवलं असं स्पेशली उल्लेख असलेलं एक पुस्तकसुद्धा प्रकाशित होत आहे. ते पुस्तक प्रकाशित करण्याचा सुद्धा पुनर्विचार करण्यात यावा अशी आमची भूमिका आहे. आता आपण हिंदूंनी एकत्र येऊन जातीपातीच्या द्वेषाच्या राजकारणातून बाहेर जायला पाहिजे. असं होत असताना किंबहुना बाहेर जात आहोत असं होत असताना आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात जातीय द्वेष पसरवण्याचं काम हा कार्यक्रम करेल अशी भीती आम्हाला